केंद्र सरकारच्या विदेश व्यापार महासंचालनालय या अंतर्गत जो निर्यातदारांना भारतातून दुसऱ्या देशामध्ये शेतमाल निर्यात होतो, मग कांदा असेल, द्राक्षे असेल, इतर शेतमाल असेल, हा निर्यात झाल्यानंतर त्यावर 1.90% हा जो रोड टेप म्हणून दिला जात होता, याच्यामध्ये आज 23 फेब्रुवारी 2026 रोजी या संबंधित विभागाकडून म्हणजेच केंद्र सरकारकडून हा रोड टेप 50% घटवण्याची निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचं तसं नोटिफिकेशन आज 23 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारच्या ह्या वाणिज्य विभागाकडून काढण्यात आलेला आहे। हा शेतकऱ्यांवरती, व्यापाऱ्यांवरती एक प्रकारे मोठ्या प्रकारचा आर्थिक आघात आहे, कारण शेतकऱ्यांचाच शेतमाल शेतात उत्पादित होतो आणि मग तो लिलाव होऊन पुढं प्रक्रिया त्याची आणि तो निर्यात होतो। अशा शेतमालाच्या निर्यातीवरती हा जो रोड टेप आहे हा वास्तविक किमान 5 ते 10% देणं आवश्यक असताना आता त्याच्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्याऐवजी सरकारने हा एकदम तुगलकी निर्णय घेतला आहे आणि हा रोड टेप हा 1.90% वरून 0.95% इतका कमी केला आहे, म्हणजे निम्माच केला आहे। हा रोड टेप अति तात्काळ हा निर्णय केंद्र सरकारने रद्द करावा। भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा असेल, इतर शेतमाल असेल, हा जास्तीत जास्त निर्यात व्हावा यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलावे। आज आपण जर बघाल तर कृषीप्रधान असलेल्या या देशामध्ये सातत्याने मग कांद्याची निर्यात बंदी असेल, कांद्यावरती निर्यात शुल्क असेल, त्याच्यानंतर परदेशी कांदा आयात करणं असेल, किमान निर्यात मूल्य असेल, अनेक विविध बंधनं घालून सातत्याने शेतमालाचे, कांद्याचे बाजारभाव पाडण्याचं काम केंद्र सरकारकडून केलं जात आहे। दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं कर्जबाजारीपणा वाढत चालला आहे, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळतोय आणि असं असताना शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी केंद्र सरकारकडून या कांद्याच्या असेल शेतमालाचा निर्यात होण्यासाठी जो रोड टेप आहे हा आज निर्णय घेऊन सरकारने खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आणि निर्यातदारांना आर्थिक संकटात टाकलं आहे। आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकारला विनंती करत आहे की केंद्र सरकारने अति तातडीने हा निर्णय मागे घ्यावा आणि किमान 10% रोड टेप आहे हा निर्यातीवर, शेतमाल निर्यातीवरती निर्यातदारांना लागू करावा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त कांदा असेल, इतर शेतमाल विदेशात निर्यात होण्यासाठी सरकारने पावलं उचलावी। अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून केंद्र सरकारच्या ह्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात मोठ्या स्वरूपात तीव्र राज्यात, देशात आंदोलन केलं जाईल याची नोंद सरकारने घ्यायची आहे।